गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या जेवणासाठी बनवते साधी चविष्ट आणि पौष्टिक मुगाची भाजी। मूग मी रात्री 2-3 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता बघा चांगले फुललेले आहेत। 2-3 वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर गॅस लावून गॅसवरती उकळायला ठेवलेला आहे। मूग उकळेपर्यंत कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता सगळं तयार करून घेतलं आणि आता कढईत तेल गरम करत ठेवलं आहे। तुम्हाला एक सांगू का, आम्ही लहान असताना ना माझी आई अशीच भाजी आणि चपाती करून द्यायची गरमागरम। सांगू ना, एक नंबर चव असायची। गरमागरम मुगाची भाजी आणि गरमागरम चपाती, आहा हा, काय कॉम्बिनेशन भारी आहे। खाऊन बघा। तेल गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, हिंग, कढीपत्ता छान फोडणी करून घेऊया। यानंतर कांदा, टोमॅटो घातला व गुलाबी रंगावरती छान परतवून घेऊया। तोपर्यंत मूग सुद्धा उकडतायत। कांदा टोमॅटो मिक्स करून घेऊया पुन्हा। त्यानंतर मीठ टाकूया जेणेकरून कांदा पटकन कोंबतो। एक साईडला मूग सुद्धा उकडून झालेले आहेत। कांदा सुद्धा गुलाबी रंगावरती परतलेला आहे। आता हळद टाकूया, गरम मसाला टाकूया आणि लाल तिखट टाकूया आणि छान मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिटं एक छान वाफ काढून घेते जेणेकरून कांद्याला छान तेल सुटेल। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता शिजलेले मूग आपण त्याच्यामध्ये घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटे छान वाफ काढून घेऊयात जेणेकरून मसाले भाजीमध्ये मुगामध्ये मिक्स होतील, मुरतील। 5 ते 7 मिनिटे वाफ काढून झाल्यानंतर छान मिक्स करूया आणि वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्यानंतर छान भाजी मिक्स करूया आणि तयार झाली आपली घरगुती स्टाईल उकडून मुगाची भाजी। ही तयार भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत सुद्धा खायला छान लागते। तुम्ही अशी भाजी करून पाहिली आहे का? नसेल पाहिली तर नक्की करून बघा, छान आवडेल तुम्हाला नक्कीच। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी आणि डेली व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। थँक्यू।